अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. इंडिगोच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना मोठा फटका, तिकीट दर आकाशाला भिडले. इंडिगो एअरलाइन्सच्या विस्कळीत वेळापत्रकाचा देशभरातील हवाई प्रवासावर मोठा परिणाम होत असून इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केल्याचे दिसत आहे. एअर इंडियाच्या पुणे मुंबई उड्डाणाचे तिकीट तब्बल 1 लाख रुपयांवर पोहोचले असून नागपूर मुंबई मार्गावरील भाडे 30,000हून अधिक आकारले जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे विमानतळाला याची सर्वाधिक झळ बसली असून शुक्रवारी इंडिगोची तब्बल 46 उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमधील एकूण 23 उड्डाणांचा समावेश होता. बाहेरील राज्यातून पुण्यात येणारी 23 उड्डाणेही रद्द करण्यात आली. अनेक उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. दिल्ली, मुंबई, चंदीगड या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून आर्थिक फटक्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीने मोठ्या प्रमाणात दर आकारले आहेत. अक्षरशः प्रवाशांची मोठी पिळवणूक सुरू आहे. सरकारने वेळीच लक्ष घालून प्रवाशांची निर्माण झालेल्या अडचणीतून सुटका करावी अशी मागणी विमान प्रवास करणाऱ्यांकडून केली जात आहे. इतर विमान कंपन्यांनी पुणे मुंबई, मुंबई नागपूर आणि नागपूर पुणे मार्गावरील भाडे 30,000 रुपयांपेक्षा जास्त लावले आहे. प्रवाशांची वाढलेली मागणी आणि उपलब्ध फ्लाईट्सची कमतरता यामुळे हे दर वाढवले गेले आहेत. नागपूर विमानतळावरील स्थितीही तितकीच गंभीर आहे. इंडिगोच्या 7 ते 8 उड्डाणे दररोज रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठी अडचण येत आहे. या परिस्थितीत फायदा घेत इतर एअरलाइन्सच्या भाड्यात मोठी वाढ केली असून काही प्रवाशांचे म्हणणे आहे की मुंबई नागपूर प्रवासासाठी तब्बल 39,000 रुपयापर्यंत भाडे आकारले जात आहे. वैमानिकांची कमतरता, चेक इन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि संचालनालयातील विविध त्रुटींमुळे इंडिगोच्या सेवेत मोठी घसरण झाली आहे. इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द केली. सलग 4थ्या दिवशी विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 5 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली असल्याचे एक्सवर जाहीर केले. हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले असून अनेकांना रात्रभर थांबावे लागले. गेल्या 4 दिवसात इंडिगोने 1200हून अधिक उड्डाणे रद्द केल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. वेगवेगळ्या शहरातील रद्द उड्डाणांची स्थिती: पुणे 42 उड्डाणे रद्द, श्रीनगर 18 उड्डाणे रद्द, वाराणसी 22 उड्डाणे रद्द, चंदीगड 10 उड्डाणे रद्द, अहमदाबाद सकाळपासून 19 उड्डाणे रद्द. आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची अधिक माहिती घेऊनच विमानाने प्रवास करावा. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.